आणि आज आपल्याला अभ्यास करायचा आहे, स्वचा अध्याय करायचा, अध्यास करायचा, अभ्यास. माझ्यासाठी मला अभ्यास करायचा आहे म्हणून स्वाध्याय. आणि या स्वाध्यायाच्या अंतर्गत आज आपल्याला सिग्नल काही अद्याप मिळालेला नाही भगवंताकडून की ह्या आपण अध्याय 6वा अध्याय सुरू करू. पठण जरी 6व्या अध्यायाचं केलं तरी आजच्या 6व्या अध्यायाला सुरुवात करण्याची सिग्नल आपल्याला भगवंताकडून मिळालेला नाही. म्हणून आपली गाडी जी आहे, आपले इंजिन जे आहे ते तिथेच थांबलेलं आहे जागेवर, प्लॅटफॉर्मवर. ते काही सुरू झालेले नाही म्हणून. परंतु ते जरी असलं, तसं जरी असलं, काकांच्या काही व्यस्ततेमुळे आज 6वा अध्याय जरी आपण सुरू करणार नसलो तरी सुद्धा 6व्या अध्यायाचं काय महत्व आहे हे आपण आज पाहू. आणि असा सगळेजण मिळून आज अभ्यास करू की आम्हाला 6वा अध्याय नीट कळला आहे का, नीट समजेल या अर्थाने त्याचं महत्व आधी आम्ही लक्षात घेऊ. 5वा अध्याय नीट कळलाय का हे थोडस पाहू. आता सिग्नल जर मिळालाच नाही, गाडी सुरूच झाली नाही, तर प्लॅटफॉर्मवर नुसतंच उभं राहायचं का हो, टिवल्या बावल्या करत? नाही. साधक जो असतो हा प्रत्येक आपला वेळ जो आहे हा सार्थकी लावत असतो. आणि म्हणून आजचा ही वेळ आपण सार्थकीच लावू, चिंतन करून सगळे मिळून चिंतन करूया. आणि ह्या चिंतनाची दिशा मात्र आपली एकच असणार आहे. ती दिशा, ती गाडी मला माझ्याचकडे वळवायची आहे. ती कुठेही सैरभैर जाणार नाही एवढी मात्र काळजी घेऊ. आणि अशा पद्धतीने 5 अध्याय आपण पूर्ण केलेले आहेत. 6वा अध्याय आपण आज सुरू करणार होतो. काकांच्या व्यस्ततेमुळे आपण तो थांबवतोय. पण तरी सुद्धा 6व्या अध्यायाचं महत्व काय आहे, काय महात्म्य आहे एवढं आपण बघू शकतो की नाही. आत्मावारे द्रष्टव्य, श्रोतव्य, मंतव्य, निदिध्यासितव्य. या श्रुतीवचनाप्रमाणे आत्मस्वरूपाचं दर्शन म्हणजे आत्मस्वरूप त्याची सुस्थिती प्राप्त करणे हेच आमचं ध्येय आहे, हेच आमचं परम कर्तव्य आहे. बाकी कोणतंही कर्तव्य आता शिल्लक नाही, नव्हे नाही, नसतंच. मुख्य कर्तव्य, परम कर्तव्य, श्रेष्ठ कर्तव्य एकच आहे की मोक्ष प्राप्ती, आत्मस्वरूपाची प्राप्ती. हेच आमचं कर्तव्य असावं. कर्तव्याचा सुद्धा दर्जा आम्हाला निश्चितपणे वरचा परम ठेवायला हवा, तेव्हाच ते परम कर्तव्य होईल. आणि अशा ह्या स्वस्वरूपाच्या सुस्थितीमध्येच सर्व संकल्प, विकल्प, द्वंद्व, विक्षेप या सगळ्यांची इच्छा आमची संपलेली असते. जर आम्ही परम कर्तव्य ठेवलं तर निश्चित सगळं द्वंद्व संपायला पाहिजे, विकल्प संपायला पाहिजे, संकल्प संपायला पाहिजे. असं जेव्हा होईल तेव्हाच हे मन आत्मस्वरूपामध्ये परमशांतीचा अनुभव घेऊ शकतं, अन्यथा घेऊ शकणार नाही. त्याच्यासाठी हा 6वा अध्याय. सर्व धर्मामध्ये धर्म स्वस्वरूपी राहणे हा स्वधर्म. ती सुस्थिती प्राप्त करण्यासाठी साधकाची काय जबाबदारी आहे? जबाबदारी एकच आहे की गुरुमुखातून श्रवण करायचं, मनन करायचं. श्रवण झाल्यानंतर मनन माझं मी करायचं आणि जे मनन केलंय त्याचं निदिध्यासन करायचं. आणि ह्यासाठी सगळ्या विपरीत गोष्टींचा निराश करायचा. जेवढ्या काही विपरीत गोष्टी ह्या आमच्या परम कर्तव्याच्या आड येणाऱ्या ज्या विपरीत गोष्टी आहेत या सगळ्याचा आम्हाला काय करायचंय, निराश करायचंय. आणि ती स्थिती प्राप्त करण्यासाठी अंतरंग साधना जी आहे, ही अंतरंग साधना म्हणजे हा ध्यान योग आहे. एवढं लक्षात ठेवायचं. ध्यान योगाचं काय महत्व आहे ते महत्व सांगते, 6व्या अध्यायाचं महत्व सांगते, ते आज आपण पाहू. एकदा महत्व लक्षात आलं की मग त्याचा अभ्यास कसा होईल, त्याच तोला मोलाचा होईल. सोनं मौल्यवान असतं हे एकदा आपल्याला कळलं की आपण त्याची जपणूक कशी करतो.
साधा सोन्याचा छोटासा तार जरी असला तरी केवढा सांभाळून ठेवतो. त्याच्याकडे दुर्लक्ष करतो का? अजिबात करत नाही. कारण माहित असतो त्याचं मूल्य आम्ही जाणलं असतं. असं 6व्या अध्यायाचं मूल्य जर आम्ही जाणलं तर ते मूल्य जाणल्यानंतर होणारं जे श्रवण, जो अभ्यास होईल, तो अभ्यास आम्हाला निश्चित अंतरंग साधनेमध्ये घेऊन जाईल. आणि ती अंतरंग साधना आम्हाला आमच्या स्वरूप स्थितीपर्यंत घेऊन जाईल. आता अंतरंग साधना सांगण्याची काही आवश्यकता नाही, बरंच श्रवण झालेलं आहे. त्याच्यामुळे त्याबद्दल आपण विचार करण्याचं काही कारण नाही. म्हणून हा सगळा जो अंतरंग साधनेचा सर्वांगीण विचार, तर हा विचार या 6व्या अध्यायामध्ये केलेला आहे. पण मग आता हा जर अभ्यास आम्हाला अंतरंग साधनात जर आम्हाला जायचं असेल तर त्याची पण काही अटी असतात की नाही. मग त्यासाठी काय करायचं, हे अभ्यास करण्यासाठी आमच्या मनाची शुद्धी पाहिजे, मनाची एकाग्रता पाहिजे, विरक्त वृत्ती पण आवश्यक आहे. ती विरक्ती वृत्ती सुद्धा आवश्यक आहे. हो, बहिर्मुख मन जे असतं, हे बहिर्मुख मन आम्हाला अंतर्मुख करावं लागेल. अंतर्निष्ठ तितुके तरले, आम्हाला तरायचंय, मग अंतर्निष्ठ आम्हाला व्हावं लागेल, अंतर्मुख व्हावं लागेल. आणि हे सगळं करण्यासाठी कशासाठी? शुद्धी, एकाग्रता, विरक्त, अंतर्मुखता, ह्या सगळ्या गोष्टींसाठी काय आवश्यक असेल तर निष्काम कर्मयोग, दीर्घकाळ निष्काम कर्मयोगाचं अनुष्ठान करणं फार गरजेचं आहे. ध्यान योगामध्ये प्रवेश करण्याच्या पूर्वी आम्ही हे सगळं तपासून घ्यावं की आमच्याकडे हे सगळे गेट पास आहेत का. अभ्यास करतोय हो आपण, स्वाध्याय करतोय आपण, नुसतं श्रवण करत नाहीये. श्रवणाचा भाग आपला आटोपलेला आहे. आता त्या श्रवणानंतर माझं मनन सुरू झालेलं आहे आणि मनन करताना फार सतर्क राहावं लागतं. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी माझ्याजवळ उपलब्ध आहेत का. उपलब्ध असतील तरच सिग्नल पडल्याबरोबर गाडी स्टेशनला येईल आणि मी पटकन चढेल. तिकीट असेल तरच चढू शकतो की नाही. हो, आम्ही जर तिकीट काढलं असेल, आधी रिझर्वेशन केलं असेल तरच आपण गाडीमध्ये पटकन चढू शकू आणि जाऊ शकू की नाही. की नुसतं प्लॅटफॉर्म पाहायला आलेलं आहो आपण, गर्दी पाहायला आलेलं, गाडी पाहायला आलेलं, अजिबात नाही. आपण श्रवणानंतर मनन करायला आलेलं आहे. मननानंतर निधिध्यासनामध्ये त्याचं रूपांतर ते झालं पाहिजे. यासाठी आपली ही सगळी वाटचाल चालू आहे. आणि निधिध्यासनानंतर तत्वम पदार्थ शोधन आणि तत्रूप, यांनी काय होणार आहे, यांनी साधकत्व विकसित होणार आहे. विकसित झालेलं ते पूर्णपणे फुलणार आहे आणि फुललेलं ऐक्यामध्ये त्याचं रूपांतर होणार आहे. ते ऐक्य पावणार आहे. साधकत्व फार महत्वाचं आहे. हे विकसित होतंय का, हे फुलतंय का आणि ते ऐक्यापर्यंत जातंय का, हा निश्चितपणे आम्ही याबद्दल सतर्क असावं. ही दृष्टी आमची नेहमी असावी, माझ्याकडे पाहण्याची, जगताकडे पाहण्याची दृष्टी काढून ती दृष्टी आता अंतर्मुख करावी. म्हणून 6व्या अध्यायामध्ये अंतर्मुखता सांगितलेली आहे. अंतर्मुख वृत्ती आवश्यक आहे, कारण आता आत्मसंयम करायचा आहे. आत्मसंयम योग असं या अध्यायाचं नाव आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचं संयमन झालं, त्याला आत्मसंयम असं म्हणतात. माझं मीच संयम केलेला आत्मसंयम योग. आणि असं निष्काम कर्मयोगाचं दीर्घकाळपर्यंत अनुष्ठान करायचं आणि मगच एकांतवास घ्यायचा, योगाभ्यास करायचा, हे भगवंतांनी स्पष्टपणे या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे.
एकांतासाठी जंगलात जाण्याची आवश्यकता नाही. आहे त्या परिस्थितीत आहे त्या लोकांमध्ये आम्हाला एकांत घेता आला पाहिजे. जर आत्मसंयम आपण नीट केलं असेल, तो संयम जर आपला झाला असेल, तर आम्ही आहे त्या परिस्थितीत, आहे त्या लोकांमध्ये, आहे त्या गलबलामध्ये, काही गलबला काही निवड, अशा पद्धतीने आम्ही हे साधन नीट करू शकू, आमचा अभ्यास आम्ही नीट करू शकू आणि परम कर्तव्याला गाठू. म्हणून यासाठी भगवंतांनी आम्हाला निष्काम कर्मयोगावर फार भर दिलेला आहे आणि म्हणून 3 अध्याय सांगितले आहेत हो, की निष्काम कर्मयोग आमच्याकडून होत आहे का? आम्ही कर्मयोगी झालेलो आहो का? झालेलो नसेल तर होण्याचा प्रयत्न करायचा, नाराज होण्याचं कारण नाही, थांबायचं नाही. आता हा अध्यायाचा आम्ही अभ्यास करत नाही का, आम्ही कर्मयोगच साधलेला नाही असं म्हणून अजिबात थांबायचं नाही. अभ्यास करता करता कर्मयोग साधत चालायचं. गाडी चाललीच आहे, गाडी चाललीच आहे. त्या गाडीमध्ये बसल्या बसल्या आपण अनेक गोष्टी करतोच की नाही, अनेकांशी बोलतो. जेवायची वेळ झाली असली की जेवतोच, जेवण सोडतो का? गाडी सुरूच आहे. तिला मुक्कामी पोहोचायला अजून बराच अवधी आहे, 24 तास आहे. त्या 24 तासामधले सगळं आम्ही करतोच की नाही व्यवहार गाडीमध्ये. लोक भजन सुद्धा करतात हो, आपली वेळ झाली उपासना सुद्धा करतात. थांबतात का की नाही, थांबा एवढी उपासना होऊ द्या माझी, थांबा एवढं जेवण होऊ द्या, मग मी गाडीमध्ये बसतो, असं करतात का? अजिबात नाही. त्याच पद्धतीने आम्हाला इथे तेच साधन तसंच करायचंय. आत्मसंयमन योगाला आम्हाला निश्चित अभ्यासाला प्रवृत्त व्हायचे आणि अभ्यास करता करताच कर्मयोग साधतोय की नाही हे बघायचे. आणि असं आम्ही जेव्हा करू तेव्हाच आम्हाला स्वस्वरूपाची सुस्थिती प्राप्त होईल. नाही तर मग एकेका स्टेशनवर थांबलं आणि तिथेच रमलो तर गाडी सुटून जाते, गाडी चालली समोर, ती थांबत नसते कोणासाठी. एवढं पक्क लक्षात ठेवायचंय. आणि हीच परमोच्च अवस्था आहे. ह्याच परमोच्च अवस्थेमध्ये जीव संतुष्ट होणार आहे आणि कृतकृत्य होणार आहे. म्हणून प्रत्येकाने प्राप्त झालेल्या ह्याच दुर्लभ मनुष्य जन्मामध्ये मोक्षासाठी सर्वतोपरी प्रयत्न करायचे आहे. ह्याच आत्मसंयम योगामध्ये जरी भगवंतांनी सांगितले की तू निराश होऊ नको रे बाबा, नाही झाली तुझी या जन्मामध्ये तर पुढच्या याची आम्ही व्यवस्था ती पण आहे, परंतु त्या वचनांवर आम्ही कधी आश्वस्त होऊ नये. आम्ही याच देही याच डोळा भोगू मुक्तीचा सोहळा यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आणि हाच खरा पुरुषार्थ आहे. म्हणून गुरूंच्या मार्गदर्शनाने, श्रीगुरूंच्या मार्गदर्शनानेच अंतरंगामध्ये आत्मशांतीचा शोध घ्यावा आणि जीवन तृप्त करावे. म्हणून आत्मसंयम योगाच्या वेळेला गुरूंचं मार्गदर्शन फार महत्वाचं आहे. कारण पहिले सुरुवातीच्या ज्या ओव्या दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये परत कर्मयोग सांगितलेला आहे, त्याच्यानंतर ध्यानयोग पण याच्यामध्ये सांगितलेला आहे. तर आपली परत गडबड होते की आता मी काय करावं, ध्यान करावं की कर्म करावं. ध्यान करायचं तर मग याच्यात तो फार मोठं कठीणाचं ध्यान सांगितलंय, फार अटी सांगितलंय, त्यात आमच्या ज्यांनी पाहणं होत नाही. मग आम्ही ध्यान म्हणजे नेमकं काय करावं, कशाचं ध्यान करायचं, असे अनेक संभ्रम तयार होतात या अध्यायामध्ये. अष्टांग योग पण सांगितलेला आहे आणि हा संभ्रमच जर आम्हाला पडायचं नसेल तर आम्हाला निश्चितपणे श्री गुरूंचं मार्गदर्शन या ठिकाणी घेणं गरजेचं आहे आणि ते आम्ही घ्यावं, निश्चितपणे घ्यावं. श्री गुरूंच्या मार्गदर्शनाशिवाय योग अष्टांग योगाचं साधन करणं आपल्या मनाने कधीही करू नये. आणि म्हणून माऊली सुद्धा या अध्यायाबद्दल बोलताना, या अध्यायाचं गौरव, या अध्यायाचं महात्म्य वर्णन करताना माऊलीने काय सांगितलंय, काय म्हणते माऊली, हा कसा आहे अध्याय आत्मसंयम योग. माऊलीने याला पारण म्हटलंय, ब्रह्मरसाचं पारण म्हटलंय हो. पारण सगळ्यांना
कळतं की नाही. अनुष्ठान झाल्यानंतर शेवटचा दिवस जो असतो तो आपण काय म्हणतो, आता हे पारण आहे, या जेवायला आमच्याकडे. अनुष्ठानाचं पारणं केलेलं आहे. म्हणजे अनुष्ठानामध्ये जो काही आम्हाला आनंद मिळालेला आहे तोच आनंद भरभरून वाहतोय आणि तोच आनंद आम्ही आता बाकीच्यांना सुद्धा वाटतोय, देतो आहे. पारण म्हणतात. अनुष्ठान 8 दिवस करायचं, नवरात्र करतो आपण, ते अनुष्ठानच आहे. आणि मग त्याचं पारण करतो शेवटच्या दिवशी. तो प्रसाद असतो आणि तो प्रसाद आपण सगळ्यांना वाटतो. प्रसादे सर्व दुःखानं, त्यांनी काय होतो, हानिरस्य उपजायते. असं माऊलींनी ह्या अध्यायाला ब्रह्मरसाचं पारणं म्हटलेलं आहे. 6वा अध्याय जर ब्रह्मरसाचं पारणं असेल तर अनुष्ठान झालेलं आहे की नाही हो. म्हणून 9व्या दिवशी पारण आहे की नाही. मग अनुष्ठान कशाचं केलंय, 3, 4, 5 कर्मयोगाचं, निष्काम कर्मयोगाचं अनुष्ठान आमच्याकडून झालेलं आहे. म्हणून आम्हाला हे ब्रह्मरसाचं पारण वाटलं पाहिजे. आंब्याचा रस, ब्रह्मरस, आंब्याचा रस माहितीये, उसाचा रस माहितीये, कितीतरी रस माहितीये. त्या रसामध्ये आम्ही धन्यता मानतो, पण ब्रह्मरस माहितीये का हो. तो ब्रह्मरस आम्हाला चाखायचा आहे की नाही. आंब्याचा रस म्हणजे आंबा रसाने परिपूर्ण भरलेला असतो. सगळीकडून तो रसच, ओतप्रोत रसच असतो. त्यात रसाशिवाय काहीच नसतो. असा ब्रह्मरस ओतप्रोत भरलेलाच असतो. ब्रह्मरसाशी ब्रह्मानंदाशिवाय त्याच्यामध्ये दुसरं काही नसतं. ब्रह्मानंद, फक्त आनंदच ओतप्रोत भरलेला. आणि त्याचं पारण केलं. कोणासाठी केलं हो, अर्जुनासाठी भगवंताने केलं, असं माऊली कल्पना करते. कल्पना करा. आणि त्या पारण्याला आम्ही अवसरी पाहुणे म्हणून आलो. अवसरी पाहुणे म्हणजे अवसर मिळाल्याबरोबर अवसर साधून, औचित्य साधून पटकन त्या औचित्य साधलं. अरे आज प्रसाद आहे का, मी महाप्रसादाला जातो. 8 दिवस नाही गेलो हो प्रवचनाला, पण महाप्रसादाला जातो. करतो की नाही आपण असं व्यवहारामध्ये. पण इथे आम्हाला अनुष्ठानाला हजर राहायचंय. अनुष्ठानाला हजर राहिलो तर ब्रह्मरसाचं पारण्याचा आम्हाला आनंद मिळणार आहे. तो अवसर आम्हाला साधायचा आहे. असं आम्ही पाहुणे या ठिकाणी हजर आहो. मग आपली भूमिका आता कोणती आहे, पाहुण्यांची भूमिका आहे. म्हणून मग पाहुण्यांची भूमिका म्हणजे फक्त जेवढं त्यांनी वाढलं तेवढंच घ्यायचं असं का नाही. अवसर साधून आम्ही तिथे आलेलो आहो. केवढं भाग्यवान आहे हो आपण. या भाग्याची कल्पना, नुसती कल्पना करा. काहीच मिळालेलं नाही 8 दिवस आणि शेवटच्या दिवशी महाप्रसादाला येऊन पोहोचलो अचानक. ते म्हणतात, अरे काही का असे ना, आज महाप्रसादाला तुम्ही येऊन पोहोचलात, फार छान. केवढा आनंद होतो हो. तसं आम्ही पाहुणे आलेले या ब्रह्मरसाच्या पंक्तीमध्ये, पारण्यामध्ये आम्ही पाहुणे म्हणून टपकलो हो. मी साधक म्हणून ते आलेलो आहो, टपकलो आहो. आणि मला त्याचा आता यथेच्छ भोग घ्यायचा आहे. कल्पना करा ब्रह्मरसाचं जेवण, आंब्याचं जेवण, पुरणाच्या पोळीचं जेवण सगळे माहितीये, पण ब्रह्मरसाचं जेवणच आपल्याला माहित नाहीये. ब्रह्मरसाने ओथंबलेलं, सगळीकडे ब्रह्मरसच वाढणारा, जेवणारा, ताटातलं अन्न सगळंच तेच, दुसरं काहीच नाही. आणि खाणारा सुद्धा, पाहुणा सुद्धा त्याच स्वरूप स्थितीमध्ये, त्या स्थितीला, त्याला ब्रह्मरसाचं पारण असं म्हणतात. आणि असा हा ब्रह्मरसाचं पारण असलेला हा अध्याय आहे. काय भाग्यवान आहे आम्ही. माऊली म्हणते किती भाग्यवान आहे.
की आम्हाला तहान लागली, तहान लागलेल्या माणसाला पाणी म्हणून जर पेला समोर दिला आणि त्याच्यामध्ये जर अमृत निघालं, केवढा आनंद होईल हो त्याला. अवसरी तो आनंद आम्हाला इथे या आत्मसंयम योगामध्ये घ्यायचा आहे प्रत्येकाला. म्हणून सुरुवातीला आम्ही स्वतःला भाग्यवान समजलो पाहिजे. गीतेचा आम्हाला स्वाध्याय करायला मिळतोय, श्रवण झालेलं आहे. आता स्वाध्यायासाठी आम्ही तत्पर आहोत. भगवंतांनी ती संधी आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. कोणत्याही अडथळ्याशिवाय. म्हणून स्वतःला भाग्यवान आधी आपण समजलो पाहिजे. ही भाग्याची थोरवी मला कळली पाहिजे. म्हणजे नुसतं श्रवणासाठी श्रवण होणार नाही, तर ते अंगी श्रवण होईल. ते ब्रह्मरसाचं पारण, ते ब्रह्मरसाचं जेवण माझ्या अंगी लागेल, अंगी श्रवण होईल. आणि असं ह्या 6व्या अध्यायाचं महत्व जर आम्ही लक्षात घेतलं, तर हा 6वा अध्याय जो आहे आत्मसंयम योग, हा माऊली म्हणते की फार चातुर्याचा आहे. चातुर्याचा असा आहे. कोणतं चातुर्य हो याच्यामध्ये? भगवंताचं कोणतं चातुर्य आहे? चातुर्य म्हणजे चतुर, आपण जो व्यवहारातला चतुर धूर्त तो नाही. पर कालच आपण मुद्दा बघितला की चातुर्याने अभ्यास करायला पाहिजे. चतुरता ठेवून अभ्यास करायला पाहिजे. समर्थांचं चतुर लक्षण आहे, वाचून घ्या. समर्थांना काय अपेक्षित आहे त्याच्यामध्ये. कसाही अभ्यास करून जमणार नाही. ज्ञानेश्वरी वाचायची, दासबोध वाचायचा, गीता वाचायची, चातुर्याने त्याचं सगळं अभ्यास झाला पाहिजे. नेमकं त्याच्यातलं काय घ्यायचंय, कोणत्या गोष्टींवर मला स्थिर व्हायचंय, मोक्षाच्या अनुषंगिक मी कसं श्रवण करायचं, हे चातुर्य तिथे वापरायचंय. ते चातुर्य आहे. आणि म्हणून गीतेतील 6वा अध्याय हा चातुर्याचा आहे असं माऊली म्हणते. कोणतं चातुर्य आहे हो या ठिकाणी? माऊलीने सांगितलं क्षीरसागरातून अमृत काढलं, हे ते चातुर्य. क्षीरसागरातून अमृत निघालं. क्षीरसागरातून काय निघेल? दूधच निघेल की नाही? दुधाचा समुद्र आहे, दूधच निघेल. पाण्याचा समुद्र आहे, पाणीच निघेल की नाही? मान्य की नाही सगळ्यांना हे? परंतु या ठिकाणी कोणतं चातुर्य केलेलं आहे? दुधाच्या समुद्रातून अमृत काढण्याचं चातुर्य या ठिकाणी भगवंतानी केलेलं आहे हो. त्याची जर एकदा कृपा झाली की नाही, भगवंताची कृपा झाली की त्या कृपेला काही तोड नाही हो, कशाचीच तोड नाही. एवढी भगवंताची कृपा या अध्यायामध्ये झालेली आहे. अमृत प्राशन करायला आम्हाला सिद्ध व्हायचंय. काय भगवंताची कृपा असते? आदळी घातली हरळ, आणि होती अमृताचे तांदूळ, ही भगवंताची कृपा आहे. त्या आधणी म्हणजे आधण पाण्याचं, भात शिजवतात सुरुवातीला आधण घ्यायचं. आता कुकर वगैरे आहे, मायक्रोवेव्ह आहे, आधण फार कमी लोकांना माहित असतं. पाणी ठेवलं उकळायला आणि त्याच्यामध्ये हरळी घातली, ते हरळीसारखं गवत घातलं. परंतु भगवंताची कृपा झाली तर त्या हरळीचं सुद्धा अमृत होतं, अमृताचे तांदूळ होतात, म्हणजे भात होतो. आणि भगवंत भक्ताच्या भुकेची वेळ बरोबर, भुकेची वेळ राखतो, उपाशी त्याला ठेवत नाही. ही भगवंताची कृपा आहे, हे भगवंताचं चातुर्य आहे. इथे कृपा हे चातुर्य. श्री गुरूंची कृपा, श्री गुरूंचं चातुर्य कोणतं हो? परी तया परी श्री गुरु. श्री गुरु सुद्धा याप्रमाणेच करीती जयाचा अंगीकारू, ज्याचा अंगीकार ते करतात, ज्याचा स्वीकार ते करतात, ज्याला प्राणसखा म्हणतात. आत्माराम मध्ये श्री गुरूंनी प्राणसखा म्हटलेलं आहे. ऐक प्राणसखा, प्राणसखा मी तुला आता मायेचा विस्तार सांगतो. गीतेच्या 4थ्या अध्यायामध्ये सुद्धा भगवंताने सांगितले की तू मला प्रिय आहेस, म्हणून मी तुला हे सगळं सांगतो.
प्रिय म्हटलेलं आहे, भगवंतांनी प्रिय म्हटलं, श्रीगुरूंनी प्राणसखा म्हटलं. त्याचा अंगीकार श्रीगुरूंनी केला. असं म्हटलं म्हणजे अंगीकार केलेला आहे, तो माझा आहे. अंगीकार केला, ज्याचा अंगीकार श्रीगुरूंनी केला त्याचा सगळा संसार हा मोक्षमय होतो. तरी होऊन ठाके संसारू मोक्षमय आघवा. हे ते चातुर्य. हे चातुर्य हा 6व्या अध्यायाचं वैशिष्ट्य आहे. हे भगवंतानी इथे चातुर्य वापरलेलं आहे आणि आम्हाला आत्मसंयम योग सांगितलेला आहे. ही गुरुकृपा आहे. ही गुरुकृपा आम्ही निश्चितपणे या अध्यायामध्ये अनुभवणार आहोत. पण त्यासाठी आम्हाला कसं ऐकावं लागेल हो, श्रवण कसं करावं लागेल? सगळ्या इंद्रियांचे कान करावे लागतील. नाथ महाराजांनी सांगितले सगळे इंद्रियांचे कान. आणि हेच आम्हाला माऊली पण सांगते. ह्या अध्यायाचं महत्व सांगताना माऊली पण हेच सांगते की हा अध्याय हे सगळं गीतेचं सार आहे. गीतेच्या अर्थाचं सार हा अध्याय आहे. आणि म्हणून हे कसं कराय 6वा अध्याय हा अतिउत्कृष्ट जरी आहे तरी श्रोत्यांनी काय करायचं, चित्त देऊन ऐकायचं, एकाग्र चित्तानी ऐकायचं. 9व्या अध्यायात म्हटलंय ना, अवधान एकले दीजे. इथे सुद्धा तीच अट सांगितली माऊलींनी या 6व्या अध्यायाची. असा हा 6वा अध्याय. मग ह्या 6व्या अध्यायाचं ज्या वेळेला आता आपण श्रवण करणार आहोत पुढच्या अभ्यास वर्गामध्ये, ते श्रवण कसं झालं पाहिजे की सगळ्या हा जो ब्रह्मरस आहे, या ब्रह्मरसाचं जे पारणं आहे, हा ब्रह्मरस घेण्यासाठी कानामध्ये सुद्धा काय निर्माण झाली पाहिजे, जीभ निर्माण झाली पाहिजे. ब्रह्मरस म्हटलंय की नाही, कानामध्ये सुद्धा जीभ, जिभेने आपलं स्थान सोडून ते कानामध्ये आली पाहिजे. ब्रह्मरसाचं पारणं करायचंय म्हणून प्रत्येक इंद्रियांमध्ये ती जीभ नाकामध्ये पण आली पाहिजे, ब्रह्मरसाचं पारणं व्हायचंय म्हणून. डोळ्यांमध्ये पण तिने जागा घेतली पाहिजे, कारण कारण आहे. म्हणून सगळ्या इंद्रियांचं सर्वांगाचे कान करून आम्ही तो श्रवण केलं पाहिजे. ते ब्रह्मरसाच्या पारण जे आहे, ब्रह्मरस आम्ही सेवन केला पाहिजे. 6व्या अध्यायामधून आम्हाला फक्त ब्रह्मरसच सेवन करायचंय हे लक्षात ठेवलं पाहिजे. बस हे ह्या अध्यायाचं महत्व आहे. हे जोपर्यंत महत्व आम्हाला पटणार नाही तोपर्यंत आम्ही त्या अनुषंगिक हा अध्यायाचं श्रवण आमच्याकडून होणार नाही. ऐकायचं म्हणून ऐकायचं नाही, कारण ते जे शब्द आहेत 6व्या अध्यायाच्या निमित्ताने आलेले जे शब्द आहेत ते शब्द ते सुद्धा अत्यंत कोमल असे आहेत हो, अत्यंत आकर्षक असे आहेत. काय माऊलीचं सगळं माऊलींनी सांगितलेलं सांगते मी, माझं काहीही यात प्रतिभा शक्ती माझी वापरलेली नाही. आपण प्रतिभा शक्ती वापरू शकत नाही. ब्रह्मरसाचं पारणं त्यामध्ये आपण फक्त पाहुणे आहोत एवढं लक्षात ठेव. आपल्याला यजमान व्हायचंय. आज पाहुणे म्हणून आम्ही उतरलेले, श्रवणाच्या निमित्ताने पाहुणे म्हणून आलेलो, मननाच्या निमित्ताने पाहुणे म्हणून आलेलो हो, स्वाध्यायाच्या निमित्ताने पाहुणे म्हणून जरी आम्ही आलेलो हो, तरी उद्या यजमान पद मलाच घ्यायचंय ब्रह्मरसाचं. हे विसरता कामा नये. आणि म्हणून त्याचं आम्हाला महत्व कळलं पाहिजे की काय हा ब्रह्मरस आहे आणि काय हे पारण आहे, काय ही पंगत आहे, जेवण काय ब्रह्मरसाचं जेवण आहे. आणि हे जर कळलं, म्हणून याच्यामधले शब्द सुद्धा इतके आकर्षक आहे की त्या शब्दाच्या आकर्षणाने फुलांच्या सुगंधाचंही आकर्षण मोडेल असं माऊली म्हणते. इतके हे शब्द
महत्वाचे आहे. हो, एक एक शब्द महत्वाचे आहे. म्हणून ब्रह्मरसाचं पारणं हाही शब्द महत्वाचा आहे आणि आम्ही अवसरी पाहुणा हाही शब्द महत्वाचा आहे. पाहुणा म्हणून खावायचं, जेवायचं आणि तिथून चालतं व्हायचं नाही. चालतं नाही व्हायचं आपल्याला. तिथेच मन रंगायला पाहिजे, तिथेच ते राहिलं पाहिजे. तो भुंगा जसा त्या कमळामध्ये जातो आणि त्या मधामध्ये अडकून पडतो. हो, भ्रमरभेदी कोडे माहितीये, पण त्या कलिकेला तो कधी भेदून जात नाही. त्या भुंगा त्या मकरंदाचं सेवनच करतो, तिथेच तो गुंतून पडतो. असं ब्रह्मरसाचं सेवनच आम्ही करायचंय, तिथेच राहायचंय आणि तेच होऊन राहायचंय. इतकं या अध्यायाचं महत्व आहे. असं आपण जेव्हा करू, हे ब्रह्मरसाचं पारण ज्या वेळेला आम्ही सेवन करू, त्यावेळेला आम्हाला इंद्रियांनी सेवन करायची आवश्यकता नसते. इंद्रिया नेणता भोगीचे, इंद्रियांच्या पलीकडचं आहे होय सगळं सेवन. माऊलींनी फार सुंदर शब्द वापरलाय, इंद्रियांना चोरून जेवतो. जो इंद्रिया ते चोरून जेवी. कसं आहे पारण, इंद्रियांना चोरून तो जेवतो. म्हणजे इंद्रिया नेणता भोगीचे, इंद्रियांनी या रसाचं आस्वाद घेण्याची आवश्यकता नाही. असा हा ब्रह्मरस आहे. हा ब्रह्मरस असा पूर्णपणे इथे पूर्ण थांबलेला आहे. पण याच्यासाठी अट एकच, फार महत्वाची अट. इतकं ब्रह्मरसाचं पारणं जर आम्हाला सेवन करायचं आहे, तर ती अट पण फार महत्वाची असेल ना. हो, राजाकडे जेवायला जायचंय, राजाचे पाहुणे म्हणून जायचंय, तर भिकारी जाऊ शकतो का? तो अधिकार कमवावा लागेल की नाही राजाचं पाहुणं व्हायचं? नक्कीच कमवावं लागेल. आणि त्या अधिकारासाठी म्हणून काय सांगितलेलं आहे, त्या अधिकारासाठी आम्हाला या ठिकाणी भगवंतांनी सांगितलंय की निष्काम कर्मयोग फार आवश्यक आहे. कर्मयोगो विशिष्यते, 5वा अध्याय बघितलंय आपण. कर्मयोगो विशिष्यते, निष्काम कर्मयोग. हा जो निष्काम, आता निष्काम कर्मयोग म्हणजे कर्मानी, ज्या कर्मानी जीवाचा आत्म्याशी योग व्हायला मदत होते, त्याला कर्मयोग असं म्हणतात. कर्मयोगो विशिष्यते, हे सूत्र आपण पाहिलंय, सूत्रात्मक अभ्यास पाहिलाय. सूत्रात्मक अभ्यासाचा फार उपयोग होतो. तेवढं सूत्र आठवलं की सगळं आठवतं. आज आपल्याला फक्त तो निष्काम कर्मयोग त्या माझ्याकडून किती प्रमाणामध्ये होतो आहे एवढंच बघायचं आहे. हो, एवढंच टिक करायचंय बस. पेन्सिल आणि वही घेऊन आपण, पेन आणि वही घेऊन आपण बसले असाल सगळेजण, निश्चित त्या त्रिसूत्रीमध्ये आपण सगळेजण आहातच. आज फक्त आपल्याला अजिबात लिहायचं नाहीये, फक्त टिक करायचंय. ब्रह्मरसाच्या पारण्याला बसलोय ना, म्हणून टिक करायचंय. चांगले उंच कपडे घालून आल्या का, व्यवस्थित आम्ही आलेलो आहो का, सगळ्या सरंजामा सकट आलेला आहो का, त्या पंक्तीला शोभू आम्ही शोभेल असं आलेला आहो का, बस एवढं टिक करायचंय. फक्त आरशातच पाहायचंय आणि एकदा आरशाने सांगितलं की हो व्यवस्थित आहे, ओके चला पंक्तीला या या या, स्वागत आहे आपलं. म्हणून निष्काम कर्मयोग माझ्याकडून होतंय का, एवढं म्हणा. मग आता निष्काम कर्मयोग म्हणजे काय, वेदविहित निष्काम कर्म म्हणजे काय? शास्त्रात सांगितलं असंच कर्म माझ्याकडून होत आहे का? ते कर्म, प्रत्येक कर्म माझ्याकडून ज्ञानपूर्वक होत आहे का? कर्मतत्व जाणून होत आहे का? कर्माचं कर्मतत्व जाणून मी कर्म करतोय का? कोणतं आहे हो कर्माचं कर्मतत्व? आपण सांगितलं होतं कर्माचं कर्मतत्व एकच, की कर्म करीत असताना हे कर्म कोणाच्या अधिष्ठानावर होते हे बघायचं.
हे एक तत्व. आणि कर्म करीत असताना मी अकर्ता या भूमिकेमध्ये राहून कर्म करतोय का हे बघायचं. हे कर्मतत्व आम्हाला भगवंतांनी गीतेच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. आणि म्हणून हे कर्मतत्व प्रमाणे माझं कर्म होत आहे का. जर होत असेल तर मी कर्मयोग साधलेला आहे. कर्मयोगो विशिष्यते. ह्याला ज्ञानाने कर्म करणं असं म्हणतात. कर्मतत्व लक्षात घेऊन कर्म करायचं. प्रत्येक वेळेला ते तत्व लक्षात ठेवलंच पाहिजे. मी जे कर्म करतोय हे कोणाच्या अधिष्ठानावर होतंय आणि मी अकर्ता या भूमिकेमध्ये राहून कर्म करतो आहे का. बस हे ज्ञानयुक्त कर्म आहे. हे ज्ञानवानाने केलेलं कर्म आहे. आणि असं जर कर्म माझ्याकडून होत असेल तर कर्म व्हायचं तसंच होईल. पण त्याच्या कर्माचा जो परिणाम आहे तो परिणाम माझ्यावर होणार नाही. हे जास्ती महत्वाचं आहे. कर्माचा परिणाम जो असेल तो सुख दुःख इतकं मी राबले पण माझं कोणीही कौतुक केलं नाही हो असं अंतःकरणात वाटणार नाही. आता कर्मयोग विशिष्टते झालं. हे निष्काम कर्म आहे. हा निष्काम कर्मयोग आहे. यांनी मी द्वंद्वाच्या पलीकडे जाणार आहोत. कर्म कटकटीने खून मला करायचं नाहीये. कर्माची कटकट नाही वाटली पाहिजे. निष्काम कर्मयोगाची मुद्दे आहेत. हे फक्त टिक करायचे. आणि ही कर्म कटकट माझी कमी होते का हे मला बघावं लागेल प्रत्येक वेळेला. नको कर्म याच्यापेक्षा काहीच करणं नको. एवढी ती झंझट करण्यापेक्षा नकोच ते करणं अशी माझी मनोरचना होते आहे का हे बघायचं. की ते कर्म सहजगत्या होत आहे. कर्मतत्व जाणून होत आहे. हा निष्काम कर्मयोग आहे. हा निष्काम कर्मयोग कसा आहे की ही सहज नेणारी नाव आहे. नदीवरून त्या पलीकडे नेण्यासाठी सहज नेणारी नाव आहे ही. माऊलींनी त्याला असं म्हटलेलं आहे. तरी जाण नेणा सकाळ हा कर्मयोग तीर प्रांजला. जाणं येणं करण्यासाठी जशी नाव नदीमध्ये असते ती सहजगत्या सगळ्यांना पहिलं तीरावर नेऊन सोडते. असा पहिलं तीरावर नेऊन सोडणारा हा निष्काम कर्मयोग आहे. म्हणून कर्मयोगो विशिष्यते भगवंतांनी सांगूनच दिलेलं आहे. मी करता नाही या भूमिकेसह हे कर्म व्हायला पाहिजे. असं जर मी कर्म केलं तर मग यश आणि अपयश जे आहे त्यामध्ये दोन्ही ठिकाणी मी स्थिर राहील. ते द्वंद्व संपेल. इथे सुखरूपता आहे. हे जर आमच्या लक्षात आलं, सुखरूप कुठे आहे हे लक्षात आलं तर त्याप्रमाणे आम्ही आमचं कर्म करू. द्वंद्वाच्या पलीकडे जाऊ. ही मांडणी आम्ही नीट लक्षात घेतली पाहिजे. अपेक्षित आणि नियोजित कर्मयोग साधताना बघितलं पाहिजे की अपेक्षित आणि नियोजित यावर आम्ही स्थिर आहोत का. आम्ही अपेक्षित करतोय कर्माचं फळ की असं कर्म केलं तर हे फळ निश्चित मिळेल. पण नियोजित काय आहे. भगवंतांनी काय ह्या कर्माच्या फळाचं नियोजन काय केलेलं आहे. त्याच्या इच्छेनुसार हे फळ मिळणार आहे. असं जर कर्म करताना आम्ही अपेक्षित आणि नियोजित या दोन्ही मुद्द्यांचा विचार केला आणि नियोजितावर जर स्थिर राहिलो, अपेक्षित जर आम्ही याच्यातून वगळलं तर आमचा कर्मयोग होणार. नक्की साधल्या जाणार निष्काम कर्मयोग होणार आणि आम्ही त्या पंक्तीमध्ये सज्ज होणार. आता ब्रह्मरसाचं सेवन करायला आम्ही त्यावेळेला सज्ज होऊ, तोपर्यंत नाही. म्हणून कर्मयोगाने आत्मलाभच होतो. हे या कर्मयोगाचं वैशिष्ट्य आहे. हा माझ्याकडून साधला गेला पाहिजे. निर्द्वंद्व माझं झालं पाहिजे.
त्या स्थितीला मी आलो पाहिजे. सुख दुःख नाही, यश अपयश नाही. यश आलं तरी तेवढंच शांत, अपयश आलं तरी भगवंताचीच इच्छा. करणारा मी कोणी नाही. प्रत्येक कर्म करताना बरं. आणि असं जर का आमचा कर्मयोग साधत असेल तर मग मात्र आम्ही कोणाचाही द्वेष करणार नाही. न द्वेष्टी न कांक्षती. आलं परत सूत्र. कर्मयोग माझा साधला जातोय की नाही त्याचं ते प्रमाण आहे. मला कोणाचाच द्वेष वाटत नाही. मी कोणतीच इच्छा पण करत नाही, अपेक्षाच नाही. निरपेक्ष जीवन, कोणाचकडून कोणतीच अपेक्षा नाही. नाही हो, मी एवढं त्यांच्यावर उपकार केले तर त्यांनी साधं मला थँक्यू तरी म्हणायचं. एवढी तर आम्ही अपेक्षा करणं काही गैर आहे का? हो. दुसरा म्हणतो अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं. आम्ही एवढी त्यांची सेवा केली तर आमच्या अडचणीच्या वेळेला थोडी तर सेवा त्यांनी द्यायला पाहिजे होती. हो, अगदी बरोबर आहे. सेवा करतो, अपेक्षेने करतो. प्रत्येक कर्माची अपेक्षा, या कर्मातून आम्हाला चांगलंच फळ मिळेल, आमच्या मनासारखं फळ मिळेल. तो योग होत नाही. अपेक्षा ठेवली की तो योग होत नाही. द्वेष असला की तो योगाला ते कर्म पोचत नाही. माझ्यापेक्षा चांगला करतो का कोण समजतो स्वतःला? नाही. न द्वेष्टी न कांक्षती. मग व्यावहारिक कर्म करत असताना यदृ लाभ संतुष्ट. आता सूत्र परत. यदृच्छा म्हणजे प्रारब्धाने जे मिळेल, भगवंताच्या इच्छेने जे मिळेल त्यात संतुष्ट असायचं. आज भगवंताची मोठी इच्छा काकांकडून आम्हाला संयम योग ऐकण्याची, काकूकडूनच मिळतोय. मग काही हरकत नाही. भगवंता तिथं जी इच्छा आहे ना, मग मी आज श्रवण करेल, आत्मसंयम योगाचं महात्म्य ऐकेल आणि त्या आत्मसंयम योगामध्ये निष्काम कर्मयोग केवढं आवश्यक आहे हे सुद्धा त्याचं श्रवण करेल, आनंदाने श्रवण करेल. असं म्हणून नाही होतं आपलं. माझं होतं हो. काकांचं प्रवचन असले की मग मी अगदी धावून समोर बसायची. काकांचं शब्द सगळ्या इंद्रियांचे कान करून सर्वांगाचे कान करून ते शब्द ऐकण्यासाठी तडफड म्हणून समोर बसायचं अगदी, की मला बाकी काहीच दिसलं नाही पाहिजे. आणि बाकी कोणतेही वक्ते असले मग मागे बसलं तरी चालतो. ती चूक, फार मोठी चूक. तिथे यदृच्छ राहता येत नव्हतं, तो योग होत नव्हता. श्रवण हे कर्म, त्या सुद्धा श्रवण कर्माचं कर्मयोग व्हायला पाहिजे की नाही. यदृच्छा लाभ संतुष्ट म्हणून व्यावहारिक कर्म करीत असताना प्रारब्धाने जे मिळेल त्याच्यामध्येच जर माझी खरोखर संतुष्टता असेल, समाधान असेल, तर मी कोणाचाही द्वेष करणार नाही. माझ्यापेक्षा कितीही पुढे जाणारा असेल तरी त्यांचा द्वेष करणार नाही आणि कोणतीही तुलना करणार नाही, ईर्ष्या करणार नाही, स्पर्धा करणार नाही. एवढं महत्वाचा हा कर्मयोग विशेषते विशेषत्व आहे की नाही कर्मयोगाचं. आणि म्हणून हे कर्माचरण, निष्काम कर्माचरण आमच्याकडून जर नीट होत असेल तर आमच्या या मोक्षाला अजिबातच वेळ लागणार नाही. म्हणून त्या कर्मयोगाच्या तत्वाशी सतत निष्ठा ठेवायची. कर्मतत्व सांगितलेलं आहे सुरुवातीलाच. त्या तत्वाशी सतत निष्ठा ठेवायची. निषिद्ध कर्माकडे प्रवृत्ती कधीच झाली नाही पाहिजे. माझ्या अंतःकरणावर माझे नियंत्रण असलं पाहिजे. इंद्रियांवर पण नियंत्रण असलं पाहिजे. आणि सर्व भूतांचा आत्मा हा स्वतःचाच आत्मा आहे. यस्मिन सर्वाणि भूतानी. असं जर कर्म करताना
अशा पद्धतीची जर आमची मनोरचना असेल तर आम्ही कर्म करून पण बांधल्या जात नाही, तो कर्मयोग आहे. आज कशा कशाला कर्मयोग म्हणतात हे 5व्या अध्यायाच्या सूत्रातून आपण सांगतोय. हो, सूत्रात्मक अभ्यास झालेला आहे. तो कशाने बांधल्या जात नाही, तो कोणत्याही कर्माचा संग त्याला लागत नाही. कमलपत्राप्रमाणे राहतो, पद्मपत्र मीमांसा. अशा पद्धतीने तो राहतो. पद्मपत्र म्हणजे कमलपत्राप्रमाणे. कमलपत्राचं पान जसं पाण्यामध्ये ओलं होत नाही, पाण्यात राहून सुद्धा ते कोरडं असतं ना, तसं सगळी कर्म करून सुद्धा ब्रह्मार्पण बुद्धीने ते कर्म होत असल्यामुळे, फळांचा संग सोडून ते कर्म होत असल्यामुळे तो पाप पुण्यापासून मोकळा होतो. ते कर्म त्याला बांधत नाही, लिंपत नाही. न कर्म लिंपत देणारा म्हटलंय. 100 वर्ष कर्म करीत जगा, ईशानी सांगितलेली आज्ञा. पण कर्माच्या फळामध्ये आसक्त होऊ नका, तिथून निर्लेप राहा. ते तुम्हाला बांधल्या गेलं नाही पाहिजे कर्म, तो कर्मयोग. म्हणून कर्म त्यालाच अर्पण करण्याची साधना. जी काही कर्म करतो ते ईश्वरार्पण बुद्धीने करायची. हा कर्मयोग आहे. हा निष्काम कर्मयोग जर आम्ही साधला असेल तरच आम्हाला हा आत्मसंयम योग नीट कळणार आहे. आणि हा कर्मयोगी साधक मग कर्माला येणारं जे फळ आहे हे ब्रह्मा अर्पण करतो आणि पराशांती मिळवतो. त्या पराशांतीला तो प्राप्त होतो. ती पराशांती आम्हाला मिळवायची म्हणून आम्हाला कर्मयोग साधायचा आहे. मी काहीच करत नाही, चालणं, बोलणं, श्वास घेणं, वास घेणं, पापण्या उघडणं, इंद्रिय त्यांची त्यांची कामं करतात आहे. आणि ते इंद्रिय प्रकृतीप्रमाणे कामं करतात आहे. प्रकृतीचं त्या ठिकाणी भान ठेवायचंय कर्म करायचं, प्रकृतीला अनुसरून ती कर्म काम करतात आहे, इंद्रिय काम करतात आहे. ह्यात माझा कुठेच रोल नाही. अशा अकर्त्या भूमिकेमध्ये राहून मला कर्म करायचं आहे, तो कर्मयोग आहे. सगळी कर्म ईश्वराला अर्पण करायची आहे, तो कर्मयोग आहे. पाप पुण्याची इच्छा अंतःकरणामध्ये निर्माण होता कामा नये, तो कर्मयोग आहे. आपण साधं कोणाला पाणी जरी दिलं तरी लगेच पुण्याची अपेक्षा करतो. हो, कशाला? रेल्वे मधला माझा बर्थ जरी मी कोणाला बसायला दिला तरी काय वाटतं, मी दिला माझा बर्थ. काय कर्तृत्व घेतो, किती वेळापुरता तो आम्ही आमचा केलेला असतो, आमचं ठिकाण येईपर्यंत. पण तो माझा होतो, लगेच त्याचं कर्तृत्व आम्ही आमच्याकडे घेतो. लगेच त्याच्यातून पाप पुण्याच्या भावना, तेवढंच पुण्य कर्म झालं. मग हे करताना आम्ही सावध असावं की नाही इथे. हा कर्मयोग आहे की पाप पुण्याच्या कल्पना सुद्धा तिथे नाही, कर्तृत्व भाव नाही, भोक्तृत्व भाव नाही, ते काहीच नाही. मन आणि बुद्धी ही यांच्या सगळ्या निष्ठा आता आत्मसंबंधी असतात. आत्मनिष्ठ होतो सतत त्याच्या अनुसंधानात, कर्म करीत असताना अनुसंधानात, सतत त्यांच्याच अनुसंधानात. आणि मग अशा कर्मयोगाला ती साम्य दशा प्राप्त होते. हो, पंडिता समदर्शिना. आलं सूत्र परत, सूत्रात्मक अभ्यास. ती साम्य दशा प्राप्त होते. आणि अशी साम्य दशा प्राप्त झाली की न ते शूरमते बुधा. आणि सुखम वशी, सुखामध्ये ते
रममाण होतात, सुखरूप होतात. ते कशामध्येही रमत नाही, ते फक्त सुखरूपतेमध्ये रमतात. आणि अशा सुखरूपतेमध्ये रमणारा जो असतो निष्काम कर्मयोगी, तोच या आत्मसंयम योगाचं, ह्या ब्रह्मरसाचं, त्या निमित्ताने असणारं ब्रह्मरसाचं पारण छान यथेच्छ पचवू शकतो आणि अंगोपांगी तो ब्रह्मरस खेळतो. असा हा आत्मसंयम योग आहे. हा आत्मसंयम योग आपण पुढच्या गुरुवारी अधिकारवाणीतून सुनील काकांच्या ऐकू आणि मग पुढच्या डब्यांमध्ये परत आपण बसून जाऊ. एकदा गाडी सुटली की आपलं काम झालं, फक्त बसायचंच काम आहे. बरोबर ती आपल्याला पोहोचवतेच, ते इंजिन नेतोच तिथे जिथे न्यायचं तिथे. आपलं स्टेशन आलं की फक्त उतरायचं, आता गाडीतच बसून राहू परत श्रवण मनन निधिध्यासन नाही हो. आपले स्टेशन आलं की पटकन उतरायचं, ते पण भान ठेवलं पाहिजे. अशा ह्या सगळ्या भानासकट हा निष्काम कर्मयोग आपण साधतो आहे. आणि साधत नसेल, जिथे कमी पडत असू तिथे नक्की श्रीगुरूंना प्रार्थना करू आणि अजून 8 दिवस आहेत याचा अभ्यास करायला, हा अभ्यास करू आणि आत्मसंयम योगासाठी सज्ज राहू. या ठिकाणी वाणीला विराम देते. राम कृष्ण हरी.